लक्ष दे लक्ष दे भाषणाला फक्त असं करायचं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी त्याच्या पूर्व आणि त्याच्यानंतर असा भला मोठा व्यापक स्वरूपातला जो कार्यक्रम आहे संपूर्ण भारतवर्षामध्ये उत्सवात साजरा केला जात आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये देखील आपण हा कार्यक्रम विविध व्याख्यानाच्या माध्यमातून घेत आहोत. आपल्याला माहीतच आहे 4 तारखेला हिंदी विभागाच्या वतीनं आपल्या महाविद्यालयामध्ये याच व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर भगवानराव आदटराव सर यांचं व्याख्यान झालं. कालच्या तारखेमध्ये इंग्रजी विभागाच्या वतीनं माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनार साळुंखे मॅडम यांचं व्याख्यान झालं. आणि आजच्या तारखेला आपल्यासमोर आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांचं व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून जी भूमिका घेऊन हे व्याख्याते आपल्यासमोर येत आहेत याचे एकमेव कारण जर काही असेल तर ते फक्त आहे भारतीय स्वातंत्र्य. आणि त्या स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्या भारतीय नागरिकांना कळावं म्हणून हा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. आपलं महाविद्यालय देखील याच्यामध्ये पाठीमागे आहे. म्हणून हा आजचा मराठी विभागाचा झालेला हिंदी आणि इंग्लिश विभागाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज आपण समारोपाकडे आहोत. मराठी विभागाच्या वतीनं हे तृतीय पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वप्रथम या समापनाच्या कार्यक्रमासाठी मी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्राचार्य इंग्लिश विभागाच्या आदरणीय अर्चना बनाळे मॅडम, हिंदी विभागाचे माझे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार वैचर सर, मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर रसाळ सर, इतिहास विभागाच्या डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम, रासवे सर, बाराते सर, हरगे सर, प्राध्यापक प्रमोद बेरेकर सर, सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांचे शब्दसन्मानाने मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या समापनाच्या कार्यक्रमासाठी आपण भारत मातेच्या प्रतिमाचं पूजन करणार आहोत. व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम पूजन करूया. सर्व मान्यवरांना की या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय रसाळ सर यांना विनंती करतो की क्रमशः सर्वांचं आपण स्वागत करा. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर प्रशांत चौधरी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य
जोशी सरांचं. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि मराठी साहित्य असा विषय आजच्या या व्याख्यानाचा आदरणीय डॉक्टर प्रशांत चौधरी सर आपल्यासमोर या ठिकाणी प्रस्तुत करणार आहे. मी सरांना विनंती करतो की सर आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करा. भारत माता की हळू. त्यावर माझ्या मध्ये भारत माता की भारत माता की भारत माता की हळूहळू मुलांचं येईल आणि जेव्हा त्यांची आवाज येतील तेव्हा आपली कुणाची जाईल कळणार. त्यासाठी हा कार्यक्रम होता. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित डॉक्टर वायकर सर, डॉक्टर संजय जोशी सर, डॉक्टर सहदेव रसाळ, डॉक्टर अर्चना वनाळे मॅडम, माझ्या समोर उपस्थित माझे सर्व सहकारी विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, भारत मातेचा जय जयकार आपण आता केला, कालही केला आणि परवाही केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. येणारा 15 ऑगस्ट हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने विशेष आहे. अनेक नरवीरांच्या बलिदानातून, त्यागातून 75 वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. आज आपण जगामध्ये एक महासत्ता म्हणून वावरत आहोत. विश्वगुरु बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहोत. परंतु हे सर्व जे काही शक्य होत आहे ते 75 वर्षांपूर्वी तुमच्यासारख्या तरुणांनी, म्हणजे सुखदेव असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, अशफाकुल्ला खान असतील, कितीतरी अशा अनेक नरवीरांनी, ज्यात वीरांगना ही खूप आहे, आपलं तारुण्य, आपलं सर्वस्व, आपलं जीवन स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर अर्पण केलं. आणि म्हणून आज आपल्याला हा सुवर्ण दिन अनुभवण्याची संधी मिळते आहे. भाग्यवान आहोत. 150 वर्षांची ब्रिटिशांची गुलामगिरी जुगारून देऊ 15 ऑगस्टला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी जेव्हा आपला तिरंगा फडकवला, तेव्हा बलिवेदीवर चढलेल्या त्या असंख्य नरवीरांच्या त्यागाला खऱ्या अर्थानं सलाम झाला. त्या पिढीनं त्यांची जबाबदारी निभावली. त्यानंतरच्या अनेक पिढ्यांपैकी आपण एक आहोत. आणि देशाच्या अशा एका टप्प्यावर, कालखंडाच्या अशा एका टप्प्यावर आपण आहोत की मोठी जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची. आणि म्हणून कालच्याही व्याख्यानामध्ये प्राचार्य डॉक्टर अनार साळुंखे मॅडम यांनी आणि तत्पूर्वी आदर्शराव सरांनी
जे आवाहन आपल्याला केलेलं आहे ते आवाहन आपल्या स्वतःच्या जबाबदारीचं स्मरण करण्याचं आहे. जोशी सरांनी आता आजच्या व्याख्यानाचा विषय आपल्यासमोर ठेवला. विषय काय आहे? साहित्याचा प्रभाव, स्वातंत्र्य चळवळीचा साहित्यावर उमटलेला प्रभाव, असा हा विषय. असा विषय का आला डोक्यामध्ये? पहिल्या दिवशी जेव्हा प्रास्ताविक आपण केलं तेव्हा त्या प्रास्ताविकामध्ये आपण हे म्हटलं की कुठलंही साहित्य कोणत्याही भाषेमध्ये निर्माण झालेलं जे साहित्य असतं हे साहित्य हे त्या कालखंडाचा अपत्य असतं. तो काळ, त्या काळाचा असणारा युगधर्म, त्या काळातलं साहित्य कोणतं असेल हे सुनिश्चित करत असतो. कुठल्याशाही एका पाश्चात्य विचारवंतानं म्हटलेलं आहे, त्याचं नाव मला आठवत नाही. त्याला असं म्हटलं की कोणत्याही देशाचं भवितव्य काय आहे असं जर मला विचाराल तर एका वाक्यामध्ये मी सांगेन. प्रश्न जर असा विचारला की त्या देशाचं भवितव्य काय आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? त्या विचारवंतानं उत्तर दिलं की त्या देशाच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी रिंगाळतात यावरून मी सांगेन की त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे की आणखीन कसं आहे. आणि ज्या स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख आपण करतोय त्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये तेव्हाच्या तरुणाईच्या ओठांवर कुठली गाणी रेंगाळत होती, कुठली गाणी ती म्हणत होती असा जर प्रश्न विचारला, एकच घोष होता वंदे मातरमचा, एकच घोष होता भारत माता की जयचा. आणि म्हणून देशभक्तीचा हा जो भाव त्या कालखंडामधल्या अनेकांच्या ओठांवर चितारला, उभा राहिला, तो कोण निर्माण केला? तर त्या कालखंडातील साहित्यिकांनी, कलावंतांनी, लेखकांनी. आणि म्हणून त्या लेखकांचं, म्हणून त्या कलावंतांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी. गोविंदांच्या त्या कवितेचा उल्लेख मी कालही केला होता. शतकानंतर आज उगवली पहिली रम्य पहाट. 15 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा तिरंगा फडकत होता तेव्हा गोविंदांसारखे, वसंत बापटांसारखे अनेक कवी सहजपणे हा उद्गार काढत होते की शतकानंतर आज उगवली पहिली रम्य पहाट. साहित्याचा आणि त्या काळाचा असा एक भावबंध म्हणूया, एक नातं म्हणूया निर्माण झालेलं असतं. त्या मराठी साहित्याचा विचार आपण करतोय. आपण सगळे मराठी माणसं आहोत. आपल्या सर्वांची मायबोली मराठी आहे आणि ह्या आपल्या मायबोलीचा वारसा तसा खूप प्राचीन आहे, खूप संपन्न आहे, खूप वैभवशाली आहे. कवी गोविंदांनीच म्हटलेले, पूर्व दिग्गजांचे त्यांचा रम्य भावी काल. पूर्व दिग्गजांचे त्यांचा रम्य भावी काल. ज्यांचा पूर्व, ज्यांचा इतिहास रम्य असतो त्यांचा भूतकाळही रम्य असतो. आणि म्हणून ज्या मराठीच्या संबंधाने आपण बोलतो आहोत त्या मराठीचा पूर्वकाळ काय, त्या मराठीचा भूतकाळ काय, ज्या मराठीमध्ये ज्ञानदेवांसारखा संत जन्माला आला. आपण पसायदान कार्यक्रम संपल्यानंतर म्हणतो, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. दुरितांच्या तिमिराचा हरण चिंतनारा आणि प्रत्येकाच्या कल्याणाची, चराचराच्या कल्याणाची मागणी करणारा ज्ञानदेव ज्या मराठीच्या आरंभस्थानी आहे. तुकोबांचा गाथा असेल, तुकोबांचे अभंग असतील, ज्ञानदेवांची ओवी असेल, एकनाथांच्या रचना असतील, अशा अनेक संतांच्या कर्तृत्वानं, लेखनीनं ज्या मराठीचा प्रारंभकाळ संपन्न झालेला आहे त्या मराठीचा वारसा खूप मोठा आहे. साधारणतः 2000 वर्षांपर्यंत आपल्याला मागं जाता येतं. म्हणजे मराठीची जी पूर्वावस्था आहे, ज्याला आपण प्राकृत भाषा म्हणतो, त्या प्राकृत भाषेमध्ये निर्माण झालेला गाथा सप्तसई हा जो ग्रंथ आहे, प्राकृतातला राजा हलानी
संकलन केलेलं कसं, हा 2000 वर्षांपूर्वीचा इसवी सनातल्या पहिल्या शतकातला आहे. म्हणजे आपल्या मराठीचा वारसा किमान 2000 वर्ष तरी आपल्याला आता सांगता येतो. आणि गाथा सप्तसही मधल्या रचना जर आपण पाहिल्या, त्यातलं गांभीर्य पाहिलं, त्यातली प्रौढता पाहिली, शब्दांची अर्थांची प्रौढता पाहिली, तर लक्षात असं येतं की ही भाषा 2000 वर्षांपूर्वी एवढ्या प्रौढ स्थितीमध्ये होती, तर त्या अगोदर किमान 1000 वर्ष तरी ती समाज जीवनामध्ये प्रचलित असली पाहिजे. म्हणजे 2000 वर्ष, 2500 वर्ष, 3000 वर्ष ज्या भाषेचा इतिहास आपल्याला सापडतो, आपण अशा मराठीचे पायिक आहोत. आणि म्हणून पूर्व दिग्गजांचे, ज्या भाषेमध्ये गाथा सप्तसही निर्माण झाली, ज्ञानदेवी निर्माण झाली, तुकारामांसारखे अभंगकर्ते निर्माण झाले आणि असे असंख्य कवी निर्माण झाले, त्या मराठीत निर्माण झालेल्या साहित्यावर स्वातंत्र्य चळवळीचा काय प्रभाव पडलेला आहे, या गोष्टीची चर्चा आपल्याला आजच्या व्याख्यानात करायची. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आपल्याला 1857चा राष्ट्रीय उठाव माहिती. 1857ला आपल्या देशात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध अनेक संस्थानिकांनी एकत्र येऊन उठाव केला. अनेकांची नावं आपल्याला माहिती. मग झाशीची राणी लक्ष्मीबाई आहेत, तात्या टोपे आहेत, अनेकांची नावं आपल्याला माहिती आहेत. तेव्हापासून सुरू झालेलं हे भारतीय स्वातंत्र्य युद्ध आहे. आपल्याला असं वाटतं की हा केवळ लगतच्या कालखंडातला विषय, पण किमान 1857 पासून, त्याच्याही अगोदर पासून, 1850 पासून आपण धरूया, तेव्हापासून सुरू झालेलं भारतीय स्वातंत्र्याचं ब्रिटिशांच्या विरोधातलं हे युद्ध 1947 पर्यंत येऊन थांबतं. आणि 57 ते 1857 ते 1947 हा जर आपण कालखंड पाहिला, तर लक्षात असं येतं की 1.5 शतक हा भारतीय समाज ब्रिटिशांविरुद्ध लढत होता, संघर्ष करत होता. आणि समाजातील सर्व घटक, साहित्यिक हा समाजाच्या बाहेरचा नसतो. समाजाचे सुखदुःख, समाजाच्या व्यथावेदना, समाजाच्या आशा आकांक्षा या साहित्यातनं प्रतिबिंबित होत असतात. आपण साहित्याला समाज जीवनाचा आरसा म्हणतो. आरसा माहिती आपल्याला, सकाळी महाविद्यालयामध्ये येत असताना आपण प्रत्येक जण एक गोष्ट न चुकता करतो. आपण सर्वजण म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं, मी माझ्या सगळं बोलतो, त्या दर्पणासमोर उभारत असताना त्यात जे बिंब दिसतं आपल्याला, ते बिंब आपण जसे आहोत तसंच आपल्याला दाखवत असतो. भले आपल्याला वाटत असेल की आपण थोडंसं वेगळं, थोडंसं निराळं, थोडंसं हटके दिसावं, परंतु आपल्याला काही जरी वाटत असलं तरी तो आरसा आपण जसे आहोत तसंच आपल्याला दाखवत असतो. साहित्य हेच कार्य करतं. जेव्हा तुम्ही एखादी कादंबरी वाचता, एखादी कथा वाचता, एखादं नाटक पाहता किंवा कवितेच्या साहित्यामध्ये जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत असेल किंवा सामाजिक असेल अशा स्थितीगतीचं दर्शन होत असतं. हे दर्शन खूप महत्वाचं आहे. जसा आपला समाज आहे, जशी आपली जीवनधारणा आहे, जशी आपली अवस्था आहे, ती अवस्था समाज ते साहित्य दाखवतंय का, हा प्रश्न महत्वाचा. आणि म्हणून स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या मराठी वाङ्मयाकडं आपण एक धावता अंगुली निर्देश केला किंवा त्याचे विहंगमावलोकन केलं, अवलोकन केलं, पाहिलं त्याकडं फक्त, तरी आपल्याला काय दिसतं? साधारणतः 1818ला असं लक्षात येतं की पेशवाईचा पाडाव झाला आणि शनिवारवाड्यावरचा दरीपटका खाली आला आणि इंग्रजांचा युनियन जॅक तिथं फडकू लागला. 1818चे जे युद्ध होतं, प्लासीचं काहीतरी युद्ध असेल, ते आपण हरवलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ब्रिटिशांचा एकछत्री अंमल हिंदुस्थानावर सुरू झाला. हे भारतीय पारतंत्र्याचा इंग्रजांचा कालखंड 1818चा आरंभ होणार. आणि म्हणून मराठी वाङ्मयाचा आरंभ सुद्धा 1818 पासून साधारणतः मानला जातो, ज्याला अव्वल इंग्रजीचा कालखंड म्हणतात.
ब्रिटिशांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, आपल्याला अनेक बाबतीमध्ये नेस्तनाबूत केले, हे मान्य. परंतु या ब्रिटिश राजवटीचे आपल्यावर उपकारही नव्हते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ब्रिटिशांचा गुणगौरव करण्याचं काही कारण नाही. पण तरीही या ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये साहित्याच्या संबंधानं, शिक्षणाच्या संबंधानं जी क्रांती आपल्याकडे झाली, जी परिवर्तन आपल्याकडे आली, त्याबद्दल एक कृतज्ञता ठेवणं हे सुद्धा आपलं काम. शिक्षणाचा, आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाचा उगम ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये झाला. मुंबई विद्यापीठाची स्थापना असेल, मद्रास विद्यापीठाची स्थापना असेल, ह्या निरनिराळ्या विद्यापीठांच्या स्थापना ब्रिटिश राजवटीमध्ये होऊ लागल्या आणि नवी पिढी शिक्षणाच्या प्रांगणात येईल. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर लक्षात असं येतं की आधुनिक पाश्चात्य वाङ्मयाचा संपर्क, मग इंग्लिश कविता असेल, इंग्लिश नॉवेल्स असतील, इंग्लिश ड्रामा आपले असतील, आपल्याकडली परंपरा समृद्ध आहे, नाही याच्यातला भाग नाही. पण 1000 वर्षांची तत्पूर्वीची जी गुलामगिरीचा काळ होता मोगली आक्रमणाच्या कालखंडातला, त्या संपूर्ण कालखंडामध्ये आपण आपल्या सगळ्या परंपरा विसरून गेलो. आणि म्हणून ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झाल्यानंतर आणि आधुनिक शिक्षणाचा संपर्क आल्यानंतर ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जशी या देशाची थोडी बहुत प्रगती होऊ लागली, रेल्वे येऊ लागली, दळणवळणाची साधनं समृद्ध झाली, तसं साहित्याचं सुद्धा एक नवं चिंतन आपल्यासमोर आलं. आपल्याकडे खंडकाव्य होते, आपल्याकडे महाकाव्य होती तत्पूर्वीच्या कालखंडामध्ये. परंतु ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आणि त्या कालखंडामध्ये ज्याला आपण लिरिकल पोएट्री म्हणतो, भावकविता ज्याला आपण म्हणतो, ही लिरिकल पोएट्री ती तुकारामाच्या बंधात आहेच आहे, ब्रिटिशांपासून चालली असं म्हणायचं काही कारण नाही. परंतु त्याचा एक सहज असा प्रसार आणि प्रभाव त्या कालखंडामध्ये दिलेला. वर्ड्सवर्थ सारखं कवी असेल, अनेक इंग्लिश कवी असतील. आरंभीच्या कालखंडातले जर सगळे मराठीतले कविता संग्रह पाहिले तर काय इंग्रजी कवितांचे मराठी अनुवाद आहेत. आणि मग अव्वल इंग्रजीच्या कालखंडाला 1818 पासून सुरू होऊन साधारणतः 1900 पर्यंत जो कालखंड येतो, तोपर्यंत सगळा कालखंड हा अव्वल इंग्रजीचा कालखंड, अनुवादाचा कालखंड, रूपांतराचा कालखंड, भाषांतराचा कालखंड आणि आत्मचिंतनाचा कालखंड. 1874 ला जोपर्यंत विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला सुरू होत नव्हती, तोपर्यंतच्या सगळ्या कालखंडामध्ये सामाजिक पातळीवरचं, राजकीय पातळीवरचं, सांस्कृतिक पातळीवरचं एक आत्मचिंतन आपल्या देशामध्ये सुरू झालं. आणि ब्रिटिशांची देण इतका त्याचा, जसा मी मगाशी गोविंदांच्या कवितेचा उल्लेख केला, पूर्व दिग्गजांचे त्यांचा रम्य भाविका, मग एवढा हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास ज्या भरतभूमीला आणि ज्या महाराष्ट्र खंडाला लाभलेला आहे, तो आता हा महाराष्ट्र किंवा हा आपला भारत देश गुलामगिरीत काय गेला, जायची काय कारण होती? आत्मचिंतन. हे राजकीय पातळीवरचं आत्मचिंतन होतं, हे सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं आत्मचिंतन होतं. अनेक विचारवंत त्या कालखंडातले 40-50 मिनिटांच्या व्याख्यानामध्ये सगळ्या गोष्टींना स्पर्श करणं अवघड आहे. मग लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, ज्यांचा उल्लेख अत्यंत आदराने आपण करतो, आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे उद्गाते आपण म्हणतोय, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांनी जे सामाजिक चिंतन या कालखंडामध्ये केलं, जे लेखन केलं, आणि ज्योतिराव फुलेंचे अखंड जरी आपण वाचले तरी लक्षात येतं की त्या कालखंडातल्या समाजाबद्दल चिंतन कसं होतं आणि ब्रिटिशांच्या राजवटीचा आणि त्यानंतर सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाच्या चळवळीचा परिणाम कसा होतो. जातीपातीमध्ये विभागलेला समाज, पंथ संप्रदायांमध्ये विभागलेला आपला समाज, का गुलामगिरीमध्ये गेलो आपण? सोन्याची खाण असणारा आपला देश, सोने की चिडिया जसा उल्लेख केला जातो. आणि इतिहासातले अनेक दाखले तुम्हाला इतिहासाचे शिक्षक आणि हे सगळे जाणकार देतील की कशी लूट ब्रिटिशांनी आणि त्यांच्या अगोदरच्या अनेक आक्रमकांनी या देशाची केली.
कशी लूट केली. असा हा सोन्याचा देश, संस्कृतीचा देश, तत्वज्ञानाचा देश. सगळे जग आज आपल्याकडे आशेनं बघतंय. आज भारताकडं एक आध्यात्मिक आशेचं केंद्र जगाचं म्हणून भारताकडे पाहिलं जातं. ते कशावर? म्हणजे वेद काळापासूनची आपली जी प्राचीनतम परंपरा आहे, आमच्या वेदांनी, आमच्या उपनिषदांनी, आमच्या प्राचीन ऋषीमुनींनी जे चिंतन आमच्या समोर ठेवलं ते काय होतं? ते चिंतन होतं, जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वर पहा. दगडा झाडा मुंगीमध्ये सुद्धा देव पहा. मग असं जे तत्वज्ञान आम्हाला शिकवतं, बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवतं. उपनिषदांमधलं तत्वज्ञान जर भारत खऱ्या अर्थानं जगला असता तर मला जन्म घेण्याची गरज नव्हती. वाक्यरचना थोडी वेगळी असेल बाबासाहेबांची, आशय हाय. ज्या उपनिषदाने सांगितलं की आम्ही सर्वजण एक आहोत, त्या उपनिषदांमधलं तत्वज्ञान आम्ही विसरलो आणि जातीपातीमध्ये, पंथांमध्ये आणि संप्रदायांमध्ये आमचं वर्गीकरण झालं. इतकं टोकाचं वर्गीकरण झालं की आम्ही विसरून गेलो की आम्ही एक आहोत. एका हिंदी गीताचा संदर्भ मला या ठिकाणी द्यावा वाटतो. ग्रीक हूण शक यवन टूत टेत भूमी पर हार थे हौसले पंचनद के तीर पर व्यथा विशाल देश की आज हम समझ सके एक राष्ट्र भाव से देश यह महक उठे. ही महक निर्माण झाली पाहिजे. अनेक गाणी आपण शाळेमध्ये लहानपणापासून म्हणलेली आहेत. अनेक गाणी आपण म्हणलेली, त्या गाण्यामधला अर्थ समजून जर गाणी म्हटली तर कदाचित ही वेळ येणार नाही आपल्यावर. बेला गुलाब जुई चंपा चमेली प्यारे प्यारे फूल गुंफे माला में एक है हिंद देश के निवासी सब जन एक है. हे विसरला. आणि मग जाती पाती पंथात आमचं वर्गीकरण व्हायला लागलं आणि त्यातून ही आक्रमकांची फौज, प्राचीन आहे, ब्रिटिश नंतर आलेले आहेत, आधुनिक कालखंडामध्ये आलेले आहेत, ग्रीक आले, हूण आले, यवन आले, या सगळ्यांची आक्रमणं 1500 वर्ष 2000 वर्ष ही भारतभूमी सहन करत होती. का सहन करत होती? आम्ही एक नव्हतो. आमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती. आणि ब्रिटिश राजवटीमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे चिंतन सुरू झालं. मग ते ज्योतिराव फुलेंनी केलं, मग ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी त्यांच्या शतपत्रांमधून केलं आणि एक मोठी परंपरा निर्माण झाली. हा एक मोठा कालखंड आहे. सगळ्या देशामध्ये घुसळण होत होती. केवळ महाराष्ट्रामध्येच होत होती अशातला भाग नाही. भारताचा असा एकही प्रांत त्या कालखंडामध्ये नसेल की त्या हे वैचारिक अभिसरण ज्याला आपण म्हणूया, हे वैचारिक चर्चा ज्याला आपण म्हणूया सुरू नव्हती. मोठ्या प्रमाणामध्ये राजाराम मोहन राय असतील, आर्य समाजाचे संस्थापक असतील, त्यांनी केलेलं कार्य असेल सगळं या कालखंडामध्ये, या कालखंडात सुरू झालेलं आपल्याला दिसतं. मराठी साहित्यावर पडलेला प्रभाव सांगतोय. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी 74 मध्ये निबंधमाला सुरू केली आणि या निबंधमालेमधून एक राजकीय आक्रोश मोठ्या प्रमाणात मराठी साहित्यामध्ये दिसतो. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे 2 पट्ट शिष्य, एकाचं नाव आपल्याला माहिती आहे, दुसऱ्याचं नाव आपल्या लक्षात नाहीये, ते त्यापेक्षा अधिक महत्वाचे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक माहिती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं नाव सगळ्यांना माहिती असेल, परंतु दुसरं नाव त्यांचे सख्खे मित्र गोपाळराव आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. ही चिपळूणकरांच्या प्रभावात निर्माण झालेली पिढी आहे. खूप कमी आयुष्य होतं. आगरकरांचं वय तर 39 वर्षांचं होतं. चिपळूणकर 43व्या वर्षी गेले. टिळकांना भरपूर आयुष्य मिळालं. परंतु किती जगले यापेक्षा कसे जगले हे जास्त. 2 वर्तमानपत्र सुरू झाली त्या कालखंडामध्ये. एक होतं केसरी आणि दुसरं होतं मराठा. केसरीचे संपादक आगरकर होते सुरुवातीच्या कालखंडामध्ये.
आणि मराठाच्या संपादनाची जबाबदारी आरंभीच्या काळात लोकमान्य होती. परंतु केसरीमधून ज्या पद्धतीचा विचार आगरकर मांडत होते, एक वाद निर्माण झाला. या देशाला अगोदर राजकीय स्वातंत्र्याची गरज आहे की या देशाला अगोदर सामाजिक सुधारणांची आवश्यकता आहे. आगरकर अत्यंत आग्रहपूर्वक प्रतिपादन करत होते, आम्ही राजकीय गुलामगिरीमध्ये गेलो, याची कारण आमच्या सामाजिक अव्यवस्थेमध्ये दडलेली आहे. त्यामुळं सामाजिक सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत, राजकीय स्वातंत्र्य आपोआप येईल, त्यासाठी निर्णय करायची गरज नाही. आणि म्हणून आगरकरांनी केसरीमधून लिहिलेले निबंध जे आहेत, लेख आहेत, त्यांच्या अग्रलेखांची शीर्षकं जरी आपण पाहिली, ऐका लक्षपूर्वक, बॅक बेंचर्स, मागची मंडळी ऐका लक्षपूर्वक, तुमच्यासाठी बोलतोय. एकीकडे लोकमान्य टिळक लिहित होते, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय. त्यावेळेला आगरकर त्यांच्या निबंधांमधून सुरुवातीला केसरीत आणि नंतर सुधारक नावाच्या त्यांच्या स्वतंत्र पत्रातनं लग्नाचं वय काय असलं पाहिजे, अपत्य निर्मितीचा कालखंड कुठला असला पाहिजे, 100-150 वर्षपूर्वीचा काळ, 8व्या-9व्या वर्षामध्ये मुलींची लग्न व्हायची, तेव्हा त्यांच्या नवऱ्याचं वय फक्त 40-50 वर्ष असायचं. आपल्याला हसू येतं, परंतु ज्या मुलीवर हे संकट येत असेल तिची काय अवस्था असेल. गोविंद बल्लाळ देवल त्या कालखंडातले मोठे नाटककार, मराठीतलं पहिलं नाटक त्यांनी लिहिलं, संगीत शारदा. 1999ला महाविद्यालयामध्ये शिकवायला मी जेव्हा आलो मराठीचा प्राध्यापक म्हणून, तेव्हा माझ्या सुदैवानं आणि कदाचित विद्यार्थ्यांच्या दुर्दैवानं शारदा हेच नाटक अभ्यासक्रमामध्ये होतं. त्या शारदा नाटकातलं पद आहे मॅडम, ती जी मैत्रीण आहे शारदेची, ती मैत्रीण चिडवते, मैत्रिणींचा समूह आहे आणि ती चिडवते. त्या चिडवण्यामध्ये वेदना आहे, दुःख आहे, तमाम स्त्री जातीचं त्या कालखंडातलं दुःख आहे. म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयमान. पाऊणशे म्हणजे 75, मराठीमध्ये 75. म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयमान, लग्न अजूनही लहान अवघे पाऊणशे वयमान. तेव्हा शारदेचं वय 13 वर्षांचं आहे. आणि तो जो काय नाव त्याचं, कांचन भट, कांचन भटाची कन्या शारदा, आणि त्याचं नाव काय आता विसरलो. तो जो आहे तो 75 वर्षांचा, फक्त 75 अवघे. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. हे फार व्याधी नाहीयेत त्याला, फक्त दात नाहीयेत, दिसत नाहीये. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, भारशिराचा वाहुनी वाहुनी. आता मला येणार नाही ते ऍक्शन करायला. नन्ना करते मान, हलते मान, अवघे पाऊणशे वय. तोपर्यंत शारदेला माहित नाही की आपला नवरा होणारा 75 वर्षांचा थेरडा आहे. कांचन भट तिचा बाप तिला विकतोय पैशाच्या मोहासाठी. तेव्हा बापाला सुनावते शारदा, तुमचा जठराग्नी, तुमच्या पोटात निर्माण झालेली जी आग आहे, भूक आहे, जठराग्नी शमवाया नीच्या कान भक्षिशी गोम येत आहे, त्याविषयी शेण खा ना. तो कोदंड म्हणतोय त्या नाटकातला जो हिरो आहे. लक्षात घ्या की 100 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या मराठी वाङ्मयामध्ये कोणत्या प्रश्नांची चर्चा होती. आज आपल्याला कायदा, विशाखासारखा कायदा आजही आणावा लागतो, परिस्थिती बदललेली नाहीये. आजही 7च्या आत घरासारखा सिनेमा निर्माण होतो, परिस्थिती फार बदललेली नाहीये. वाङ्मय हे शेवटी त्या समाजाच्या आशा आकांक्षांशी जोडलेलं असतं. आगरकरांनी हे चिंतन सुरू केलं. अत्यंत अल्पावधीमध्ये, अत्यंत कमी अवधीमध्ये गोपाळराव आगरकरांनी एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि तत्पूर्वी ज्योतिराव फुलेंनी जे लेखन केलं होतं ते तर अफाटच होतं, ज्याचा प्रभाव आज नव्हे इथून पुढच्या 100 वर्षांच्या भारताच्या समाजकारणावर आणि राजकारणावर राहणार. आणि मग सामाजिक आणि राजकीय या दोन गोष्टी, देशभक्ती नावाची जी गोष्ट असते
ही केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित असते का? आम्हाला गोऱ्या इंग्रजांना हटवायचं होतं आणि काळे इंग्रज आणायचे होते का? कशासाठी स्वातंत्र्य हवं होतं आम्हाला? स्वराज्य. लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री सांगली स्वराज्याची. स्वधर्म, स्वभाषा, आणखीन काय? दोन राहिलेले, स्वदेश आणि चौथा स्वराष्ट्र, राष्ट्रीय शिक्षण. हा, राष्ट्रीय शिक्षण. ही चतुसूत्री सांगितली लोकमान्यांनी आणि त्या प्रभावातनं तिथून पुढची सगळी राजकीय चळवळ उभी राहिली. अनेक लेखक मराठी वाङ्मयामध्ये निर्माण झालेले पुढचे सगळे निबंधकार, मग शिवराम महादेव परांजपे असतील, त्यांनी काळ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि इंग्रजी राजवटीचा खरंच ते काळ होता. त्यानंतर खाडीलकरांनी नवा काळ निर्माण केला. एक परंपरा आहे मोठी. निबंधमाला, मराठा, केसरी, काळ, नवा काळ या सगळ्या वर्तमानपत्रांमधून जे निबंध लिहिले जात होते, जे अग्रलेख लिहिले जात होते, जे स्तंभलेखन होत होतं, त्यातनं ब्रिटिशांच्या विरुद्धचा मोठा उठाव. लोकमान्य टिळकांनी ना 6 वर्षांची शिक्षा झाली सुरुवातीला. मंडालेच्या कारागृहामध्ये लोकमान्य टिळक होते आणि खरं ब्रिटिशांना धन्यवाद दिले पाहिजेत ही शिक्षा सुनावल्याबद्दल. याचं कारण एवढं की या मंडालेच्या कारागृहात गीता रहस्य नावाचा एक अजरामर ग्रंथ लोकमान्यांच्या हातून लिहून पूर्ण झाला. हे मंडालेचं ही जी शिक्षा झाली, राजद्रोहाचा जो खटला त्यांच्यावर भरला गेला, तो कशामुळे झाला होता की केसरीमध्ये एक लेख लिहिला त्यांच्या नावाने खाडीलकरांनी. खाडीलकरांनी लिहिलेला लेख आहे तो लोकमान्यांच्या नावाखाली आणि त्या लेखावर लोकमान्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. परंतु जनसागर खवळलेला. लोकमान्यांचं वर्णन भारतीय असंतोषाची जनक केलं. जे राजकीय जागृती या देशात, महाराष्ट्रातच नव्हे तर या देशामध्ये लोकमान्यांनी केली. तेल्या तांबोळ्यांचे नेते लोकमान्यांना म्हटलं जायचं. अनेक मोठा 1920 पर्यंत जो काळ आहे त्यांचा, मृत्यूपर्यंतचा, 20 नंतर गांधी युगाची सुरुवात आहे. पण मराठी साहित्यामध्ये हा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये लोकमान्य सोडून गेले, आगरकर सोडून गेले आणि एक वेगळ्या 2 परंपरा निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. याच परंपरेमधले 2 मोठे कवी, 2 मोठे लेखक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कवी गोविंद. सावरकरांबद्दल काय बोला? हा स्वातंत्र्य सूर्य आहे. आजकाल दूरदर्शनवर, वाहिन्यांवर सावरकरांच्या बद्दलची अनर्गल भाषा आपण ऐकतो. त्यावर आपल्याला काही भाष्य नाही करायचं, तिकडे लक्ष द्यायची की आवश्यकता आहे शब्दवाद. परंतु कवी म्हणून आणि निबंधकार म्हणून सावरकरांनी जे वाङ्मय निर्माण करून ठेवलं ते असाधारण स्वरूपाचं. 15 ऑगस्टला आणि प्रत्येक राष्ट्रीय सणाला सावरकरांच्या रचना आपल्या कानावर पडत असतात. स्वतंत्रतेचं स्तोत्र असेल किंवा सागरासारखी कविता असेल. हा एकमेव असा कवी आहे मराठी साहित्यातला की ज्याच्या कृती आणि उक्तीमध्ये काडीमात्रही अंतर नाही. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी घरातल्या आपल्या दैवतासमोर उभारून, जशी शिवछत्रपतींनी मावळ्याला सोबत घेऊन रोहिडेश्वरावर प्रतिज्ञा केली, हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला, त्या पिंडीवर रक्त वाहून, तसाच संकल्प सावरकरांनी वयाच्या 13व्या वर्षी आपल्या घरातल्या आंबा मातेसमोर टाकला आणि मारिता मारिता मरे तो झुंजेल. जोपर्यंत या देशाला मी स्वातंत्र्य प्रदान करणार नाही तोपर्यंत माझ्या आयुष्यातला कण आणि कण आणि माझ्या रक्तातला थेंब आणि थेंब या मातृभूमीसाठी अर्पण करेन. आणि त्यांनी ते करून दाखवलं. जगाच्या इतिहासामधला हा असा एकमेव क्रांतिकारक आहे की ज्याला एका जन्मामध्ये 2 जन्माच्या जन्मठेपा झालेल्या आहेत. न्यायासनासमोर जेव्हा सावरकर उभारलेले होते आणि जेव्हा ही शिक्षा सावरकरांना न्यायमूर्तींनी सुनावली
आणि सांगितलं की मिस्टर सावरकर, तुम्हाला एकाच जन्मामध्ये 2 जन्माच्या शिक्षा दिल्या जात आहेत. काय म्हणणंय तुमचं? तेव्हा सावरकर म्हणले, ठीक आहे, मी भोगेन, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे आणि माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. असे 1 जन्म काय, 2 जन्म काय, असे शेकडो जन्म जरी मला माझ्या देशासाठी कुर्बान करता आले तर हसत हसत करेन. पण हे सांगा की माझ्या एका जन्माचं आयुष्य पूर्ण होईपर्यंत तरी तुमचं हे स्वराज्य या ठिकाणी टिकेल्याची तुम्हाला खात्री वाटते? नाही वाटत? दूरदृष्टी होते सावरकर, महाकवी होते, प्रज्ञासूर्य होते. आणि मग सावरकरांच्या प्रतिभेतनं निर्माण झालेलं वाङ्मय मग सागरासारखी कविता असेल. ब्रायटनच्या त्या समुद्र किनाऱ्यावर सावरकर बसलेले, शिक्षणाच्या निमित्तानं ब्रिटनला गेलेले, लंडनला गेलेले आणि घरच्यांच्या आठवणी येते, व्याकुळ होत आहेत. शेवटी तुमच्या वेळेसारखेच माणूस आहेत ते. अवघे 4 वर्ष वय झालेला प्रभाकर नावाचा मुलगा, ज्याचं तोंडही पाहण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं नाही, तो मृत्युमुखी पडलेला आहे. व्याकुळ झालेले आहेत, आजारी आहेत. आणि अशा स्थितीत आपल्या एका देशभक्त सहकार्यासमोर त्या ब्रायटनच्या खवळलेल्या समुद्र किनाऱ्यासमोर जातात. खवळलेला समुद्र त्यांना दिसतो आणि त्या अकराळ विकराळ लाटांमध्ये त्यांना ब्रिटिश साम्राज्य दिसतं. आणि ते सागरास पोहतायत. ने मजसीने परत मातृभूला सागरा प्राण तळमळ. व्याकुळतेनं, उत्कटतेनं आणि तितक्याच उदात्ततेनं ते सागरास आवाहन करतायत. वेगवेगळ्या प्रकारांच्या आणाभाका त्याला घालतायत. या कवितेमधल्या एक कडव्यांवर आपल्याला स्वतंत्र बोलावलंय. देशभक्तीच्या भावनेचा परमोत्कट असा आविष्कार म्हणजे सागरासारखी कविता. स्वतंत्रतेचं स्तोत्र त्यांचं आहे. स्वतंत्रते भजवते वामहम यशोपिता वंदे, हे गीत त्यांनी लिहिलं आणि या गीतातूनही देशभक्तीचा एक अत्यंत आवेगी असा आविष्कार आपल्या समोर. मग सावरकरांसारखे कवी असतील, गोविंदांसारखे कवी असतील, दुवा तिवारींसारखे कवी असतील, अनेकांच्या लेखणींमधून हा भारतभूमीचा जो उदात्त भाव देशभक्तीचा आहे तो व्यक्त झालेला दिसतो. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यांची कविता स्वातंत्र्याच्या अगोदर सुरू झाली आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्यांचं लेखन खऱ्या अर्थानं विकसित झालं, ते पुष्पराजांसारखी किंवा शिरवाडकरांसारखी कवी लेखक असतील. शिरवाडकर म्हणले की अनेकांना 2 गोष्टी आठवतात. नटसम्राट नावाचं नाटक, ज्याचा सिनेमा आला, आपल्यापैकी काही जणांनी पाहिला असेल, नसेल तर दुरून पाण्याची इथे व्यवस्था करू आपण. आणि दुसरं पृथ्वीचं प्रेमी सारखे काढले असेल. युगाबाबुनी चालली रे युगेही, कितीदा करू भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, अशी ही वसुंधरा पृथा पृथ्वी सूर्याला म्हणते. आणि त्या कवितेतल्या 2 ओळी तर खूप सुंदर आहे. आपल्याला माहिती, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत. कवी अशी कल्पना करतोय की पृथ्वी त्या सूर्याच्या, त्या भास्कराच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. पण भास्कर तर स्वतःची जागा सोडत नाही. तो त्याने जर जागा सोडली तर आपण कुणीच राहणार नाही, सोडून घेऊ. कवी कल्पना आहे. आणि म्हणून त्याच्या अपेक्षेनं त्याच्यासाठी झुरणारी ती पृथ्वी असं म्हणते. आणि तिच्यासोबत बाकीचे हे ग्रहगोल आहेत. चंद्र आहे, मंगळ आहे, धूमकेतू आहे. कवी अशी कल्पना करतोय की त्या पृथ्वीच्या, त्या वसुंधरेच्या मोहक सौंदर्याचा मोह बाकीच्यालाही होतोय, मंगळालाही होतोय, चंद्रालाही होतोय, अक्षरशः धूमकेतूलाही होतोय. तेव्हा ती वसुंधरा म्हणते, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळ असा. प्रेमाची उदात्तता काय असते इथे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळ असा, तुझी दूरता त्याहून साहवे. त्याच्यापेक्षा हे भास्करा, तुझ्या विरहामध्ये तडफडत राहणं मी पसंत करेन, परंतु दुर्बळांशी मी संगत करणार नाही. अशी प्रेमाची अजरामर गीतं लिहिणारे कुसुमाग्रज त्यांच्या क्रांतीच्या जयजयकार कवितेमध्ये काय म्हणतायत,
गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार अन वज्रांचे छातीवरती झेलून प्रहार, क्रांतीचा गरजा जय जयकार. कशासाई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ. कशासाई म्हणजे निघालेला आहे देशभक्त त्या बलिवेदीवर जाण्यासाठी आणि आई रडते. अशा आपल्या रडणाऱ्या आईला हा देशभक्त सांगतोय, कशासाई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ. महाकाव्य हे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल, सरणावरती आज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते. लोह दंड तव पायांमधले खळा खळा तुटणार, आई खळा खळा तुटणार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. असं अजरामर काव्य ज्या कुसुमाग्रजांनी लिहिलं ते कुसुमाग्रज मराठीचे खऱ्या अर्थानं पायिक आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आपण सर्वांनी या गोष्टीची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे. साहित्याचं वाचन करत असताना मी काय वाचणार आहे? एखादी कलाकृती पाहत असताना मी कोणती पाहणार आहे? मी काय करतोय? माझ्या पूर्वसुरींनी काय केलं आणि मी काय करतोय? माझ्या वाडवडिलांनी काय केलं आणि मी काय जगतोय? प्रत्येक पिढीवर काळानं सोपवलेली एक जबाबदारी असते. आपल्याही हातामध्ये ही जबाबदारी आली, आपल्या शिरावर ही जबाबदारी आली आहे. आणि म्हणून आपणही आपल्या जबाबदारीचं स्मरण या निमित्तानं करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा करायचा? आपल्या प्रधानमंत्र्यांनी घर घर तिरंगा हे अभियान आपल्याला का दिलेलं आहे? हा तिरंगा असाच मिळालेला नाही, केवळ तो कपडा नाहीये. अटलजी त्यांच्या कवितेमध्ये जसं म्हणतात, हा देश आमच्यासाठी दगडावाटींचा विटांचा तुकडा नाहीये. मला येत नाही तर ते म्हणून दाखवलं असतं. तुम्हाला व्हायचं असेल तर म्हणून दाखवा, यह देश हमारे लिए जमीन का तुकडा नहीं है. अटलजींची ती कविता, इसका कणकर कणकर शंकर आहे, याचा कण कण आमच्यासाठी शंकर आहे, परमेश्वर आहे. आणि म्हणून या मातीसाठी, या देशासाठी मी परवाच्या सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये म्हटलं की सुखदेव भगतसिंग राजगुरू त्यांनी बलिवेदी जवळ केली. आता जगण्याची गरज आहे. या ठिकाणी कॉमर्सचे विद्यार्थी बसले असतील, या ठिकाणी सायन्सचे विद्यार्थी असतील, कला शाखेचे विद्यार्थी असतील. आपल्या बुद्धीचं तेज, त्याची प्रभा ती उजळून टाकण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीत तेजात आणि अभिमान वाटतो की आज अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली ही भारतीयांच्या प्रज्ञेचं फळ आहे. आमची भारतीय बुद्धिमत्ता आज जगामध्ये गाजते, तिचा लौकिक वाढतोय. आणि आपणही आपली जबाबदारी काय त्याचं पुण्यस्मरण आजच्या या निमित्ताने करावं. 3 दिवस आपण हा वाग्यज्ञ करतोय. वसायदानामधल्या ओळीत वाग्यज्ञ तोषावे, ज्ञानदेवांनी त्या परमात्म्याकडे हीच मागणी केली की हा वाग्यज्ञ मी केला 16 अध्यायांचा आणि काही 4-4.5 ओव्यांचा कशासाठी केला? वसायदानातल्या 8 ओव्यांमधून ज्ञानदेवांनी त्यांना जे मागायचे ते सगळं मागितलं. त्यातली एक ओळ तुमच्यासाठी नक्की आहे, तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी. स्वधर्म सूर्य जागो, स्वधर्माचा सूर्य जागा झाला. सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे तेज. देव या शब्दाचा अर्थ काय? दिव हा धातू आहे आणि दिव या धातूचा अर्थ प्रकाशवान करणं, अंधार घालवणं. म्हणून देव, म्हणून दिवा, म्हणून दीप, म्हणून दिवाळी. अंधार दूर झाला, अंधकार दूर झाला पाहिजे, स्वधर्माचा सूर्य जागा झाला पाहिजे. माझा धर्म काय? मी सांगेन काहीतरी माझा अमुक धर्म आहे, तमुक धर्म आहे, पण माझा धर्म दुसरा कुठला नाही. या ठिकाणी मी उभा आहे तुमच्या समोर, तर माझा धर्म शिक्षक हाच आहे. मूळ भारतीय संकल्पना धर्माची ही आहे की धर्म म्हणजे कर्म, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्माची दुसरी व्याख्या आहे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे वगैरे हे सगळे संप्रदाय आहेत. इंग्लिश मधला रिलिजन हा शब्द भारतीय धर्म या शब्दाचा प्रतिशब्द होऊ शकत नाही, म्हणून घोळे सगळे. वैदिक हा संप्रदाय आहे, बौद्ध हा संप्रदाय आहे,
ख्रिश्चनिटी संप्रदाय आहे, इस्लाम संप्रदाय आहे. धर्म होऊ नाही शकत. धर्म म्हणजे कर्म, प्रत्येकाचंच कर्म. मी जर शिक्षक असेल तर शिकवणं माझा धर्म आहे. तुम्ही विद्यार्थी आहेत, विद्यार्जन हा तुमचा धर्म आहे. तुम्ही वडील आहेत, तुमचा पितृधर्म आहे. तुम्ही मुलगा आहे, तुमचा पुत्र धर्म आहे. तुम्ही शेजारी, तुमचा शेजार धर्म आहे. तुम्ही एका राष्ट्रामध्ये राहतात, तुमचा राष्ट्रधर्म. आणि म्हणून हा स्वधर्माचा विचार तुमच्या मनामध्ये जागा व्हावा, ही देशभक्ती तुमच्या मनामध्ये जागी व्हावी. मग बाकी सगळे जे विसंवाद आमच्या मनामध्ये निर्माण होतात, संप्रदायाच्या आधारावर, जातींच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर, रंगाच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर, ते सगळे पीक गळून पडतील. एक राष्ट्र भाव असे देश यह महक ओटे. कवितेत पिवळे महक सुगंध. उदबत्ती लावून नाही सरांना म्हणलं उदबत्ती का आज प्राचार्यावर नाराज आहेत का? रुपये नाही दीपय नाही. गमवाट आला पाहिजे, सुगंध गळवट आला पाहिजे. तसा एकत्वाचा सुगंध, ऐक्याचा सुगंध, एकलेपणाचा सुगंध, ऐक्याचा सुगंध आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा, हा या व्याख्यानमालेचा विषय हेतू होता. तिन्ही व्याख्यानांमधून व्याख्यात्यांनी हा विषय आपल्यासमोर ठेवला. मीही माझ्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवला. आपल्याला मी काही मराठीतला एक शब्द बोर जर केला असेल तर त्याबद्दलची काय म्हणतात की माफी वगैरे म्हणणं बरोबर नाही, पण तरी व्यक्त करतो भावना. पण तरी माझ्या पद्धतीने मराठी साहित्यात, मराठी वाङ्मयात हे जे काही चिंतन आहे कसं आलं हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा एकदा आपण भारत मातेचा जय जयकार करूयात आणि थांबूयात. भारत माता की जय. आता आवाज मोठा आहे द्या. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा मराठी साहित्यावर प्रभाव अतिशय ओजस्वी आणि प्रभावी वाणीच्या माध्यमातून आदरणीय सरांनी हा विषय आमच्या सर्वांसमोर ठेवलेला आहे. मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आजचा जो मराठी विभागाच्या वतीनं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तो व्याख्यानाचा अंतिम पर्वाचा विषय नाही आहे. कारण की हे मार्गदर्शकांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर झालं. आता आपल्याला व्यासपीठ देण्यासाठी महाविद्यालय तयारी करत आहे. एक सूचना आहे फक्त, सोमवारी आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेत आहोत. वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, अशा विविध स्पर्धा ह्याच हॉलमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजता आपण घेणार आहोत. त्याचं टाईम टेबल बाहेर व्यासपीठावर सूचना फलकामध्ये लावलेलं आहे. आपल्याला देखील विविध स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावं. ज्या पद्धतीनं मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात तशा पद्धतीनं आपण देखील कधी काही बोलून मार्गदर्शन करण्यास पात्र व्हावं, तयार व्हावं, यासाठी हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना दिलं जातं. आणि असं व्यासपीठ आपल्यासाठी सोमवारी उपलब्ध आहे. हा देखील अमृत महोत्सवाचा उद्देश आहे, ज्यामध्ये आपला सहभाग महत्त्वाचा आहे. म्हणजे 15 ऑगस्ट 2022 पर्यंतचा संपूर्ण कालावधी जो आपला आहे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आपल्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या विषयाच्या माध्यमातून साजरा करत आहोत. हे वैचारिक आंदोलन, ही चळवळ आपण इथेच या पुष्पाच्या माध्यमातून थांबवणार नाहोत. सोमवारपासून पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करत आहोत. मी सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि विनोद कुमार व्हायचं सरांना विनंती करतो. जिसको न निज गौरव तथा निज देश का अभिमान है वह नर नहीं निरा पशु और मृतक के समान है. जर आपल्याला आपल्या राष्ट्राचा अभिमान असेल तर तो आपल्या आचरणातून दिसला सुद्धा पाहिजे. यासाठी आपल्या महाविद्यालयामधून, आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आपल्या सर्वांच्या घरी तिरंगा फडकावा यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून केवळ 30 रुपयाला प्रतिरंगा मिळेल. डॉक्टर मकरंद चौधरी सर यांच्याकडून तो घ्यायचा. राष्ट्रीय सेवा योजनेची नोंदणी कार्यक्रम अधिकारी आहे. 30 रुपये देऊन नाव नोंदणी करा, तुम्हाला तिरंगा मिळून जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल जी सूचना दिली होती आणखी एकदा देतोय,
आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्याच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाद्वारे 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. आणि या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपणाला फक्त एक लिंक जी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपवर पाठवण्यात आलेली आहे, नवीन मुलांना सुद्धा मिळून जाईल याच्यात, तर त्याच्यावर आपली नोंदणी करायची आहे. आणि संकल्प असा केलेला आहे आपल्या राज्य सरकारने की या 75व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या 75,000 विद्यार्थी एकाच वेळी यूट्यूबवर युवा जागर नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जॉईन होतील आणि सर्वांनी तो कार्यक्रम पाहावा याचं आवाहन करतो. त्याची लिंक मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून करिअर कट्टा नावाचा एक महत्त्वाचा उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमामध्ये आपली नोंदणी आवश्यक आहे. त्याचा फॉर्म तुम्हाला सोमवारी दिला जाईल. तो फॉर्म भरायचा आहे आणि केवळ 365 रुपयांमध्ये 1000 दिवस असं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. ज्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला IAS आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला असे 2 उपक्रम आहेत. आणि त्याचबरोबर सकाळी संविधानाचे पारायण, ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानाची माहिती आपल्याला व्हावी यासाठी संविधानाचे पारायण नावाचा एक दररोज युवा जागर या यूट्यूब चॅनलवर दररोज दिसणारा कार्यक्रम आहे. आणि संध्याकाळी ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, करंट अफेअर्स, त्याच्यावर संध्याकाळी प्रक्षेपण होत आहे. त्याचबरोबर या करिअर कट्ट्यामध्ये जे विद्यार्थी भाग घेतील त्यांना आपल्या या BA, BSc, BCom, BCA या डिग्रीबरोबरच दरवर्षी 5 ऑनलाईन कोर्सेस मोफत मिळणार आहेत. असे 3 वर्षामध्ये म्हणजे 15 जे कोर्सेस तुम्ही केलात तर तुम्हाला बेकारीची झळ पोहोचणार नाही. तुम्ही लोकांना रोजगार देणारे बनू शकता. तर आपणा सर्वांना विनंती आहे की माझ्याकडे IAS आपल्या भेटीला या उपक्रमाचा कार्यभार आहे. त्याचबरोबर बॉटनी विभागाचे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभय शिंदे यांच्याकडे उद्योजक आपल्या भेटीलाचा आहे. त्याचा एक फॉर्म तुम्हाला दिला जाईल. तो फॉर्म भरून द्यायचा आहे. 365 रुपये एकदा भरले 3 वर्ष कंटिन्यू 1000 दिवस तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर UPSC आणि MPSCची तयारी सुद्धा त्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि एक महत्त्वाचा उपक्रम आपल्या महाविद्यालयाचा असा आहे की दर रविवारी आपल्या महाविद्यालयाकडून एक गुगल फॉर्म परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या पाठ्यक्रमाच्या आधारावर घेतली जाते. आपणा सर्वांना विनंती आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आपण अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हावं. हा ज्ञानयज्ञ चालू राहील आणि या ज्ञानयज्ञाचे यजमान म्हणून आपणा सर्वांना त्याचा लाभ मिळावा अशी मी ईश्वराचरणी, भारत मातेच्या प्रार्थना करतो आणि आपलं स्थान ग्रहण करतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी संजय जोशी सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या आभारासाठी उभा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सरांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ व या चळवळीचा मराठी साहित्यावर काय प्रभाव होता, हा खूप मोठा प्रभाव गेल्या काही 40-50 मिनिटांमध्ये उलगडून दाखवला. या प्रभावाच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं की भारताला जे स्वातंत्र्य प्राप्त झालं ते सहज प्राप्त झालेलं नाही, तर या स्वातंत्र्याच्या पाठीमागे खूप मोठा त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. त्या इतिहासामुळे आज आम्ही भारतीय स्वातंत्र्यात आहोत. आणि या सर्व चळवळीचा मराठी साहित्यावर काय प्रभाव पडला, अगदी सूक्ष्म उदाहरणं देत सरांनी सखोल असं मार्गदर्शन तुम्हाला केलं. त्याबद्दल सरांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्यासाठी इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख अर्चना बानाळे मॅडम उपस्थित राहिल्या, त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विनोद कुमार वायचळ सर हेही उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे हिंदी विभागातील डॉक्टर संजय जोशी सर यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमाच्यासाठी अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद वेरळीकर सर उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख
दिनकर आसरे सर उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर महादेव हारगे, प्राध्यापक बापू बाराते, प्राध्यापिका रेश्मा तांबोळी व सर्व विद्यार्थी तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम संपेल, परंतु पसायदानाच्या नंतर संपेल. तत्पूर्वी आपण पसायदानासाठी सर्वप्रथम शिक्षक वृंद जातील, त्यानंतर मुलींनी त्यांच्या